बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांचा विक्रमी मतांनी विजय झालेला आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी शर्मिला वहिनी पवार आहेत। वहिनी, काय सांगाल? आपण संपूर्ण मतदारसंघात प्रचाराच्या वेळी सक्रिय होतात। सुप्रिया सुळे यांचा विक्रमी मतांनी विजय झालेला आहे। कसे मतदारांचे आभार मानाल आणि या निवडणुकीसंदर्भात कशा पद्धतीने तुम्हाला काय अनुभव आला आणि कसे विश्लेषण कराल? सर्वप्रथम खरं तर सर्वांचेच जे मतदार होते आहेत यांचं सर्वांचं मनापासून मी आज या प्लॅटफॉर्मवरती आभार व्यक्त करते। ताईंचं काम असेल, पवार साहेबांवरची निष्ठा, त्यांच्यावरचं प्रेम आणि ज्येष्ठांचे आशीर्वाद यामुळे खरं तर आणि जो आमच्या सोबत सर्वसामान्य जो कार्यकर्ता तरुण वर्ग यांनी जे जीवाचं रान केलं आणि जे खूप कष्ट घेतले, दिवस रात्र ते आमच्यासोबत फिरत होते, कशाचीही भीती न बाळगता, कुठलाही संकोच न घेता मनामध्ये, यांना खरं तर माझं सर्व श्रेय माझ्या कार्यकर्त्यांना निश्चितपणे जातं। ही लढाई पवार विरुद्ध पवार झाली, एक पवारांचा हार झाली। एकंदरीत कसं कौटुंबिक पातळीवर आपण या लढाईकडे कसे पाहता? कसं आहे दीपक, कुठल्याही घरामध्ये अशा कधीही गोष्टी होऊ नये किंवा आम्हाला देखील निर्णय घेणं हे खूप कठीण झालं होतं की तुम्ही नात्यामध्ये कसं काय तुम्ही त्याची निवड करणार, परंतु शेवटी राजकारण आहे, इथे हारजीत होणारच होती आणि कुठली तरी एक पार्टी जिंकणार होती आणि कोणतरी हरणार होतं। पण आमच्यासोबत पवार साहेब म्हणजे जे एक वडीलधारी, परत मी सांगते, वटवृक्ष आहेत आणि आम्ही त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतलेला होता आणि तो योग्य ठरला असं मला तरी वाटतं। वहिनी, प्रचाराच्या वेळेस एकंदरीत बारामती कोणाची, साहेबांची की दादांची, अशी अनेक ठिकाणी चर्चा रंगलेली पाहावयास मिळाली, परंतु आता सिद्ध झाले का बारामती ही साहेबांशी? कसे पाहता याकडे आपण? माझं म्हणणं आहे बारामती ही पवारांची आहे आणि आम्ही सगळेजण एकत्र आहोत। बारामती पण ही पवारांच्याच एक कुटुंबाचा एक भाग आहेत, त्याच्यामुळे आम्ही असं एकट्या दुकट्याचं कोणाचंही नाव घेणं हे योग्य ठरणार नाही। शेवटी सगळ्यांचा हातभार बारामतीमध्ये तेवढाच लागलेला आहे आणि बारामती हे आमचं एक कुटुंब आहे आणि आम्ही सर्वजण एकत्रच राहणार आहोत। ज्यावेळेस निवडणुकीच्या आधी भारतीय जनता पार्टीचे चंद्रकांत दादा पाटील बारामतीत आले, त्यांनी देखील आम्हाला फक्त शरद पवारांना हरवायचा असा उल्लेख केला। अगदी नरेंद्र मोदींनी देखील पुण्याच्या सभेमध्ये भटकत्याचा उल्लेख केला। त्याचा कितपत निवडणुकीत अगदी महायुतीच्या यांना तोटा झाला, कशा पद्धतीने? नाही, निश्चितपणे खरं तर मी तेच म्हणेन, हा एक टर्निंग पॉईंट ठरला, कारण कुठल्याही बारामतीकरांना ते आवडलेलं नाही आहे। फक्त बारामतीकरांनाच नव्हे तर बारामती लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक मतदाराला ते आवडलं नाही की आमच्याच घरामध्ये येऊन, बारामतीमध्ये येऊनच तुम्ही ज्या वडीलधाऱ्यांनी आज खरं तर बारामतीचं नाव अख्ख्या भारताच्या नकाशावरती किंवा जगाच्या नकाशावरती त्यांनी जे नेऊन ठेवलेलं आहे, त्या व्यक्तीला तुम्ही त्याचा अपमान करता आणि त्यांना संपवण्याची भाषा करता। मला वाटत नाही हे कुठल्याही धर्मात, कुठल्याही संस्कृतीत हे बसतं आणि ठीक आहे ना, मी म्हणेन, मला असं वाटतं मी चंद्रकांत दादांचे आभारच मानेन की त्यांनी हे थोडंसं आमचं काम सोपं करून दिलं। वहिनी, कौटुंबिक पातळीवर अनेक वेळा आपण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की आम्ही कौटुंबिक एकच आहोत, पण राजकारणात जी सद्यस्थिती उद्भवली आहे, भविष्यात हे पवार कुटुंब राजकारणात देखील एकत्र येण्याचे कितपत आपल्याला? हे बघा, राजकारणाबद्दल बोलायला मी योग्य नाही आहे असं मला वाटतं आत्ता, कारण आम्ही जे काम केलं, आज प्रचार करायचं जे काम केलेलं आहे, मी एक समजा माझ्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जी लोक जोडलेली आहेत त्यांच्याबरोबर आम्ही हे काम आज केलेलं आहे आणि याच्यापुढे काय निर्णय राजकारणामध्ये घेतले जातील त्याच्यावरती मी भाष्य करू शकत नाही। सद्यस्थितीत योगेंद्रदादा समाजकारणात मोठ्या प्रमाणात सक्रिय झालेले पाहावयास मिळत आहे। अगदी सोपा परगणा येथील त्यांच्या मित्र परिवारांनी भावी आमदार असा एक बॅनरचा देखील उल्लेख केलेला होता। सद्यस्थितीत मंगळवार असेल जनता दरबाराचं आयोजन केलेला आहे। मोठ्या प्रमाणात ते समाजकार्यात अग्रेसर झालेले पाहावयास मिळत आहेत, लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी अग्रेसर झाले आहेत। भविष्यात राजकारणात योगेंद्रदादांचं पाऊल असेल का? विधानसभेसाठी ते निवडणूक लढवतील का? कशा पद्धतीने काय सांगाल? कसं आहे दीपक, आमच्या घरामध्ये तुम्ही पाहिलेलं असेल, प्रत्येक मुलगा असेल, आमच्या घरातल्या मेंबर्स असतील, प्रत्येकाला कुठे ना कुठेतरी एक सामाजिक काम करायची एक आवड आहे आणि मला असं वाटतं जशी इतर लोक सामाजिक कामामध्ये सक्रिय आहेत तसंच योगेंद्र देखील त्यांच्या कामामध्ये सक्रिय आहेत। ते त्यांचा व्यवसाय उत्तम पद्धतीने करतायत, ते विद्याप्रतिष्ठान चांगलं सांभाळत आहेत
आणि आता कसं असतं, काय काय कार्यकर्ते असतात, त्यांची एक इच्छा असते, त्यांचा एक जोश असतो आणि त्याच्यामुळे त्यांनी तशा काही गोष्टी म्हणाले असतील ते. परंतु शेवटी मला असं वाटतं युगेंद्रांनी आत्ता जे काम करत आहेत त्याच्यावरतीच त्यांनी भर दिला पाहिजे. एकंदरीत कालच्या निवडणुकीत ताईंना 5 मतदारसंघात लीड मिळालेलं दिसलं. अगदी विरोधकांकडून विकासाच्या मुद्द्यावरती बारामतीमध्ये आम्हाला लीड मिळेल असं अनेक वेळा बोललं जात होतं, परंतु सुप्रिया सुळेंना 48,000 बारामतीतून लीड मिळाले, एकंदरीत पावास मिळालेला आहे. कशा पद्धतीने बारामतीत देखील पवारांचीच जास्तीत जास्त मत मिळाले, कशा पद्धतीने कार्यकर्त्यांचा अगदी कशा पद्धतीने आभार? नाही, बारामतीकरांनी खरंच म्हणजे मी आता सकाळपासून लोक जी भेटायला येत होती, आम्ही तेच सगळेजण चर्चा करत होतो की समजा कदाचित जर चित्र आज वेगळं दिसलं असतं तर आज न्यूजपेपरमध्ये कोणालाही हे पाहायला आवडलं नसतं की पवार साहेबांना बारामतीकरांनी हरवलं. आणि हे कदापि होणे शक्य नाही. बारामतीकरांच्या नसानसामध्ये श्वासामध्ये पवार साहेब आहेत आणि हे कधी घडलं नसतं. आणि शेवटी जे काय बारामतीकरांनी सुज्ञ आहेत जनता बारामतीची, त्यांनी योग्य निर्णय घेतला. कसं मतदारांचा एकदा आभार मानाल, काय सांगाल मतदारांना? मी खरंच एक मनापासून आज इथे माझे सर्वांच्या वतीने, कुटुंबाच्या वतीने सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानते की त्यांनी जे काय आज कष्ट घेतलेले आहेत त्याचं आज खरं तर आज आम्हाला योग्य फळ मिळालेलं आहे. आणि निश्चितपणे आज ताईंवरती जी जबाबदारी तुम्ही सर्वांनी टाकलेली आहे ती एक मोठी जबाबदारी. आधी देखील त्या पेलवत होत्या, चांगलं काम करत होत्या आणि यापुढे देखील त्या चांगलं काम करतील याची मला 100% खात्री आहे. आता खरं तर आमच्या सर्वांच्या वरतीच एक जबाबदारी वाढलेली आहे आणि सर्व मिळून आम्ही एकत्र ते पार पाडायचा प्रयत्न करू. एकंदरीतच ह्या होत्या शर्मिला वहिनी पवार. बारामतीतील प्रत्येकाने पवार साहेबांसाठी निवडणुकीत काम केलेलं आहे. नक्कीच पवार साहेबांना सुरुवातीपासूनच सुप्रिया सुळे निवडून देतील आणि पवार साहेबांच्या मागे जनता उभी राहील अशी खात्री आम्हाला पहिल्यापासूनच होते, अशी शर्मिला वहिनी यांनी अशा सांगितलेलं आहे. आणि सर्व मतदारांचं देखील त्यांनी मनापासून यावेळेस आभार देखील मानलेला आहे. कॅमेरा पर्सन अभिजित पिशेसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.